सोशल मीडियावरील वाढती ट्रोलिंग, शिवीगाळ आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। यासाठी नवीन कायदा आणण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून विद्यमान कायदे अपुरे असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत स्पष्ट केलं। सभागृहामध्ये माननीय जयंत पाटील साहेबांनी हा विषय मांडला। ही गोष्ट खरी आहे की सोशल मीडियामध्ये अनेक इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा सर्वसामान्य नागरिक असतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून द्या किंवा कुठल्याही फील्डमध्ये असं कोणी नागरिक असू द्यात, कमेंट्सवरती जर का आपण नजर फिरवली तर काही अतिशय वाईट भाषेमध्ये कमेंट्स केलेल्या असतात, शिवीगाळ केली जाते। मला वाटतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉरच नाहीये किंवा त्याला फिल्टरच नाहीये। होय, एखादा म्हणजे समजा आपण फेसबुकला किंवा त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण तक्रार करतो सायबरच्या मार्फत त्यावेळेला ते अकाउंट डिलीट केले जातात, परंतु कमेंट्सवरती कुठलेही कंट्रोल नाहीये। मला वाटतं या बाबतीत नक्कीच नवीन कायदा तयार करण्याच्या बाबतीमध्ये विचार हा नक्कीच आम्ही करतोय आणि तो केला पाहिजे। आणि ह्यामध्ये फक्त राजकारणी लोक नाही, टार्गेट हे सर्वसामान्य नागरिक देखील अनेक वेळा होताना आपण पाहिलेलं आहे, तर त्यांना देखील आपण याच्यामध्ये नाही मिळू देऊ शकतो।